नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांची म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने सगळ्या पक्षांची, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 238 आमदार प्रतिनिधित्व ज्यांचे करतात असे पक्ष आणि कदाचित इतरही असतील ज्यांचे एखाद दोन इकडे तिकडे आमदार असतील, ते सहभागीच नव्हते. म्हणजे उरलेल्या जेमतेम 50 आमदारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांची बैठक झाली आणि या बैठकीत एकमुखाने मागणी करण्यात आली की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. राज ठाकरेंचं समजू शकतो, कारण निवडणूक न लढताही त्यांचा पक्ष 20 वर्ष चालू आहे. दर 5 वर्षांनी त्यांना योग्य वाटणारी भूमिका घेऊन, म्हणजे ते काही पैशासाठी किंवा कोणत्या ईडी CBI वगैरे याला घाबरून भूमिका बदलत नाहीत, तर दर निवडणुकीच्या वेळेला त्यांना जी भूमिका योग्य वाटते त्या भूमिकेच्या सगळ्यात जवळ असणाऱ्या पक्षासोबत ते युती आघाडी करतात. कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, शिवसेना, उबाठा सेना, सगळे पक्ष झालेले आहेत. त्याने काही फारसा फरक पडत नाही, कारण निकाल एकच लागतो कोणत्याही पक्षासोबत गेलं तरी. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी निवडणुका 6 महिने काय 6 वर्ष पुढे गेला तरी फारसा फरक पडत नाही आहे. पण मला नवल वाटतं की उबाठा सेनेसाठी सगळी जीवन मरणाची लढाई आहे. मुंबई महानगरपालिकेतली सत्ता उरली नाही तर पक्ष लंडनमध्ये काढावा लागेल अशी परिस्थिती आहे. आणि तरी देखील त्यांना वाटतं की मतदार याद्या फिक्स झाल्याशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाचंही समजू शकतो, त्यांचंही मुंबईत काही अस्तित्व नाही आहे. काँग्रेसचं तसंही काही मुंबईत सत्तेत येण्याचं स्वप्न काही पूर्ण होणार नाही आहे. म्हणजे जरी भाजपाचा पराभव झाला, धरून चाला, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी तिघांचा पराभव झाला तरी उबाटा सेना काही महापौरपद सोडणार नाही आहे. म्हणजे काँग्रेसला तर ते काही मिळणार नाही आहे. आणि महाराष्ट्र काँग्रेसला किंवा मुंबई काँग्रेसला कोणी कुत्रं विचारत नसल्यामुळे असं संजय राऊतांना वाटतं, सगळे निर्णय राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी घेत असल्यामुळे आणि त्यांच्याशी थेट राऊतांचा संबंध असल्यामुळे ते डायरेक्ट राहुल यांच्याशी बोलून मुंबईची सत्ता मिळवू शकतात. आणि त्यामुळे तसंही काँग्रेसला काही पडलेलं नाही आहे, म्हणजे मुंबईत सत्ता येण्याची काही शक्यता नाही आहे. आणि त्यामुळे अशी मागणी करायला काही त्यांचं काही जात नाही आहे. पण उबाठा सेनेनेही या सगळ्या फार्समध्ये सहभागी व्हावं. हे शेखचिल्लीसारखं आहे की आपण ज्या फांदीवर बसलो आहे ती फांदीच तोडून मग पडल्यावर दुसऱ्याला दोष देण्याचा प्रकार आहे. आता मतदार याद्या दुरुस्त करायच्या तर अनेक वर्षांचा कालावधी का लागणार? म्हणजे आज यांनी दाखवलं, म्हणजे मला कळलं नाही की या महाराष्ट्रातल्या तमाम विरोधी पक्षनेत्यांना काडीचाही अभ्यास, नवीन काहीच केलं नाही. राहुल गांधी बोलतात तेच यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सांगितलं. फक्त नावं बदलली, मतदारसंघाची काही राहुल गांधी आणखीन काही मतदारसंघाची नावतात, हे दुसऱ्या मतदारसंघांची नाव सांगतात. पण मुद्दे तेच की घर क्रमांक 0 कसं किंवा घर क्रमांक निरक्त कसं. आता साधा विषय, मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येकजण एक तर इमारतीत राहतं, नाही तर बरेच जण झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. आता जे इमारतीत राहतात आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा असतो आणि त्याच्यामध्ये प्लॉट क्रमांक वगैरे अशा गोष्टी असतात. कारण ही रचना असते किंवा तुम्ही परदेशात जाताना तिकडच्या विजा फॉर्ममध्ये किंवा इथल्या कुठल्या फॉर्ममध्ये परदेशामध्ये प्रत्येक घराचा एक महापालिकेच्या दृष्टीने रस्त्यावरचा प्लॉट क्रमांक 1, 2, 3, 4 असे नंबर असतात. आपल्याकडे त्याला ते टीका क्रमांक वगैरे काहीतरी म्हणतात, पण तो टीका क्रमांक किंवा प्लॉट क्रमांक बरेचदा शहरातल्या लोकांना माहीतच नसतं. त्यांना काय माहिती असतं की कॉम्प्लेक्सचं नाव काय आहे, त्यातल्या बिल्डिंगचं नाव काय आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये स्वतःच्या घराचा क्रमांक काय आहे. आणि त्यामुळे त्यांना इमारत क्रमांक किंवा प्लॉट नंबर माहिती नसतो. आणि अशा वेळेला जेव्हा फॉर्म भरायचा असतो तेव्हा एकतर 0 लिहिलं जातं किंवा ती जागा ब्लँक सोडली जाते. आता शेवटी भरलेले फॉर्म, त्याची यादी बनवताना या गोष्टी
तिथे 0 लिहिलं काय किंवा X लिहिलं काय किंवा 10,000 लिहिलं काय त्याने काही फरक पडणार नाहीये. तीच गोष्ट जी वारंवार सांगितली जाते, कोणी सुषमा गुप्ता म्हणून तिने काहीतरी 6 ठिकाणी तिचं नाव आहे. पुन्हा आता विषय तोच आहे, समजून घ्या नीट. भारताच्या राज्यघटनेनुसार तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं स्वातंत्र्य आहे, मूलभूत अधिकार आहे. कुठल्याही ठिकाणी घर विकत घेण्याचा किंवा भाड्याने राहण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आणि त्यामुळे म्हणजे हेच लोक असं संविधान घेऊन फिरत असतात, संविधान. आज खरं संविधान देवेंद्र फडणवीसांनी नक्षलवाद्यांच्या हातात दिलं आणि त्याचे फोटोही आले आणि 6 कोटी रुपयाचं इनाम असलेले नक्षलवादी शरण आलेले आहेत. पण जाऊ दे, विषयांतर नको. मुद्दा असा आहे की जर देशात कोणीही कुठेही जाऊन राहू शकत असेल आणि जिथे तो राहतो त्या वास्तव्याच्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार त्याला असेल, म्हणजे स्वतःचं नाव यादीत नोंदणी करून मतदान करण्याचा अधिकार असेल, तर नाव नोंदलं जाणं स्वाभाविक आहे. आता नाव नोंदण्यासाठी जो काही पुरावा त्याची आवश्यकता असेल, धरून चला लाईट बिल, विजेचं बिल, भाड्याची कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही सगळे डॉक्युमेंट्स लागणार असतील ते जर त्यांनी सबमिट केले तर त्याचं नाव 2, 4, 5, 6 वॉर्डातही येऊ शकतं किंवा 2, 4, 5, 6 शहरांतही येऊ शकतं. पण त्याच्या मागचा तर्क असतो की जो समजा पाटण्यामध्ये त्याचं नोंदणीकृत आहे त्यांनी तिथलं आपलं नाव न काढता मुंबईत येऊन नाव नोंदणी केली, त्याचं नाव दोन्ही ठिकाणी असेल, फार तर फार काय होईल की तो आत्ता मुंबई महानगर म्हणजे तो बिहारमध्ये जाऊन बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करेल, जाण्या येण्याचे राहण्या खाण्याचे 5-6 हजार रुपये खर्च करून किमान, म्हणजे अगदी चार्टर्ड जेटनी राजकीय नेते प्रवास करतात तसा नाही, पण सेकंड क्लासनी प्रवास करून रेल्वेनी 30-35 तास जायला यायला असा प्रवास करून त्याला कोणीतरी दिले तिकीट, मतामागे 10,000 रुपये दिले तर त्याला ते परवडू शकेल. काय होईल, तिथे तो मतदान करेल आणि इथे येऊन पुन्हा मतदान करेल. फेब्रुवारीमध्ये समजा निवडणुका असतील तर म्हणजे काय होईल, फार 2दा मतदान होईल. हा त्याच्यामध्ये धोका आहे. आणि तांत्रिकदृष्ट्या हे खरं आहे की तुम्ही एका ठिकाणी राहत असाल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी तुमचं नाव असता कामा नये. पण ती यंत्रणा आता जर करायची असेल, दुरुस्त करायची असेल, तर याचाच अर्थ विरोधी पक्षाचे सगळे नेते अप्रत्यक्षपणे मागणी करतायत की NRCची अंमलबजावणी करा. कारण देशात फक्त नागरिकच मतदान करू शकतात, तुम्ही नागरिक नसाल तर मतदान करू शकत नाही. आणि जोपर्यंत देशातल्या सगळ्या नागरिकांचं रजिस्टर अस्तित्वात येत नाही, एकत्रित नोंद अस्तित्वात येत नाही आणि ती नोंद आधार कार्डशी, मोबाईल फोनशी जोडली जात नाही, तोपर्यंत अशी व्यवस्था करणं तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे असं मला वाटत नाही. निवडणुकांच्या मतदार यादीतले दोष हे असतातच, ते दुरुस्त करण्याचे प्रयत्न करता येतील, पण यादी निर्दोष होऊ शकत नाही. कारण हंगामी कर्मचारी, जे सरकारी कर्मचारी असतात, जे निवडणूक आयोगाचं काम करतात, बरेचदा मनाविरुद्ध काम करतात की हे काय आमच्या मागे लचण लावून ठेवलेलं आहे, शाळेतल्या शिक्षकांना, सरकारी कर्मचाऱ्यांना हे आमचं काम, शिकवण्याचं काम हे आमचं काम आहे, त्याच्याऐवजी हे सगळं करायला कोणी सांगितलं, घराघरात जाऊन हे करणं. आणि त्यामुळे ते ज्या पद्धतीने कॅज्युअली काम करतात, राज ठाकरे म्हणतात यांना काम काय दुसरं, अरे तुमचं राजकीय पक्ष म्हणून तुमच्याकडे काय काम आहे दुसरं. पण जाऊ दे, कोणी कोणाकडे बोट दाखवायला नको. सांगायचा मुद्दा हा आहे की अशी जर यंत्रणा लागू करायची असेल तर ती तांत्रिकदृष्ट्या कशी लागू करता येईल, की समजा मी माझं नाव नोंदणी करायला गेलो तर एका ऑनलाईन रजिस्टरमध्ये माझं नाव, म्हणजे त्याचा आधार क्रमांक टाकला की माझं नाव इतर 3-4 ठिकाणी कुठे रजिस्टर झालेलं असेल तर ते रिफ्लेक्ट होईल. ते रिफ्लेक्ट झालं तर मग मला पर्याय देण्यात येईल की या 3 ठिकाणी तुमचं नाव दिसतंय, कुठल्या 2 ठिकाणचं नाव रद्द करू, आणि मग मी ते नोंदणी करू शकेल. पण त्याच्यासाठी एकतर NRC म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टी, म्हणजे प्रत्येक राज्यांची यादी ही ऑनलाईन होऊन, डेटाबेस ऑनलाईन होऊन तो तुमच्या आधारशी आणि मोबाईलशी जोडला पाहिजे. त्याच्यासाठी पुन्हा आधार कार्डचा वापर, कारण हेच लोक आधार कार्ड सक्तीचं असता कामा नये,
त्याच्यातनं तुमच्या खाजगीपणाचा भंग होतो. आता म्हणतात की राजकीय पक्ष आहोत ना, निवडणूक आयोगाला जर कळतं तर आम्हाला का कळू नये? निवडणूक आयोगाला जर मतदार यादी आणि ते CCTV कॅमेऱ्याचा ॲक्सेस आहे तर आम्हाला का असता का म्हणे? म्हणजे एरवी मी मनसेवा म्हणत नाही, पण हेच पक्ष एरवी आधार कार्ड आणि या सगळ्या गोष्टीचं सक्ती करायला गेलं तर खाजगीपणाच्या मुद्द्यावर हेच लोक न्यायालयात जाणार. आणि त्यामुळे एकदा यांनी ठरवावं की आपल्याला नेमकं काय हवं आहे. अशी जर यंत्रणा करायची आहे का देशाला सहज शक्य आहे. म्हणजे पहिले तर तुम्हाला नागरिकत्वाचा मुद्दा थोडा नंतर, कारण ही वेळखाऊ प्रक्रिया, त्याच्यासाठी किती वर्ष लागतील सांगता येत नाही. पण किमान अशी सगळी आधार कार्ड आणि याच्याशी नोंदणी करण्याची व्यवस्था करायची, तरी 2-4 वर्ष लागू शकतात. तोपर्यंत महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही तर मनसेचं काही बिघडणार नाही, पण उबाटा सेनाचे किती शिल्लक राहिलेले आमदार आणि नगरसेवक, म्हणजे माजी नगरसेवक शिल्लक राहतील, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे. आणि म्हणून आपलं राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सोबत सगळ्यांना घेऊन निवडणूक आयोगाकडे जाणं, तिथे काहीतरी ह्यांनी त्याला काढलाय का त्यांनी त्याला, म्हणजे ही म्हणजे अशा गोष्टी निवडणूक आयोगासमोर आता ते चुका होणारच ना. जे कर्मचारी शेवटी सरकारी कर्मचारी ज्या कामात लागलेले आहेत आणि ते मनापासून काम करत नाहीये तर अशा चुका होणारच. पण त्यांनी फरक काय पडतो? माझंही वय आणि माझं जे निवडणूक ID कार्ड आहे त्याच्यात घराचा पत्ता 2 घरं शेजारचा पत्ता आहे, वय 2 वर्ष लहान आहे, पण तरी मी जेव्हा मतदानाला जातो तेव्हा माझं ओळखपत्र मी घेऊन जातो आणि ते ओरिजिनल ओळखपत्र आहे आणि त्याच्यात माझा आकडा सगळा बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जन्मदिनांक क्ष असेल आणि त्या पत्रिकेमध्ये जर म्हणजे त्या वोटर यादीमध्ये घर क्रमांक क्ष असेल आणि याच्यामध्ये य असेल, तरी हा मुद्दा तिथे मतदान करण्यास कोणी थांबवू किंवा रोखू शकत नाही. आणि तिथे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतात, त्यांचं तर हे काम आहे, त्यांना तर माहिती पाहिजे आहे. म्हणजे ज्या पक्षांनी कोणतीही सत्ता नसताना, कोणतेही आमदार नसताना कोविड काळात सगळ्यात जास्त काम केलं, त्या सगळ्या पक्षांना कोणत्या घरात कोण राहतंय, कोणत्या मतदारसंघात कोण कुठे काम, म्हणजे हे सगळं तर माहिती पाहिजे. निवडणूक आयोगापेक्षा जास्त चांगलं माहिती पाहिजे. मला पूर्णपणे मान्य आहे की ही यादी सदोष आहे, होती आहे, राहणार आहे. पण त्याच्यामुळे जर त्याचं अद्ययावतीकरण करायचं असेल तर मग तसंही म्हणलं की एक तर आधार आणि मोबाईलशी जोडणं, तरी नागरिकत्वाचा मुद्दा त्यातनं सुटत नाही. आणि दुसरा मुद्दा NRC करून आणि त्याच्यासाठी पुन्हा यातल्या महाविकास आघाडी प्लस म्हणजे अजून महाविकास आघाडीच्या उंबरठ्यावर असलेले सहभागी त्यांचं तर याला मागणी आहेच की सगळ्या बांगलादेशींना घुसखोरांना बाहेर टाकावं. पण यातल्याच काही पक्षांचं म्हणणं आहे की कागज नाही दिखाएंगे. मग कागज न दाखवताना बांगलादेशी आहेत कोण आणि कोण नाही ते ठरवणार कसं? आणि म्हणून म्हटलं की आपण नेमके काय मागण्या करतोय, त्याचे काय परिणाम आहेत, त्यातल्या काय गोष्टी होऊ शकतात. राहुल गांधी हा विचार करू शकत नाहीत कारण त्यांची पातळी आंतरराष्ट्रीय आहे. पण ज्यांची आंतरराष्ट्रीय पातळी नाही आहे त्यांनी तर हा विचार करणं तो करायला हवा. आणि सगळ्यात जास्त विचार उबाटा सेनेनी करायला हवा. कारण अशी जर आणखी निवडणूक समजा ऐकलं सरकारने की ठीक आहे फडणवीस आणि यांना तर काय आनंदच आहे, कारण जर निवडणुका आणखीन 1-2 वर्ष पुढे गेल्या तर तोपर्यंत मिसिंग लिंक सुरू होईल, मेट्रोचे आणखीन 5-6 प्रकल्प सुरू होतील, कदाचित बुलेट ट्रेनही सुरू होईल. त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे, पण तुमच्यासाठी ते चांगलं आहे का? सत्तेविना तुमचे किती नगरसेवक आमदार राहू शकतील हा विचार तुम्ही करायचा आहे. आणि त्यामुळे मागण्या करताना मनसेची भूमिका वेगळी असू शकते कारण त्यांच्या पक्षाचं गणित वेगळं आहे, पण तुमचं गणित काय आहे त्याचा अभ्यास तुम्ही करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.